श्री स्वामी समर्थ मंडळी, जय शिवराय। माझ्या ब्लॉगची आजची सुरुवात जी झाली आहे त्याच्या चमचमीत गोष्टीने झाली आहे ती म्हणजे लोणचं। आता मी इथे लिंबू, कच्ची हळद आणि तिखट नसलेली मिरची अशी हळद आणि मीठ लावून ठेवलेली आहे आणि तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। ह्यात मी टाकणार आहे असा रामबंधूंचा लोणचे मसाला। त्याच्यानंतर हे लाल तिखट, एव्हरेस्टचं लाल तिखट आहे ते मी त्याच्यात टाकणार आहे। ॲक्च्युली हा जो रामबंधूंचा मसाला आहे ना, ह्याच्यामध्ये दुसरं हे टाकल्यानंतर दुसरी कुठलीच गोष्ट लोणच्यात ॲड करायची गरज नसते, पण माझं स्वतःचं एक ॲडिशन आहे। मला बाबा एक छानपैकी वेगळी चव लागते ती म्हणजे लाल तिखटची, तर मी लाल तिखट सुद्धा त्याच्यामध्ये टाकते थोडंसं छानपैकी झणझणीत लोणचं होण्यासाठी। अजून एक गोष्ट मी याच्यात ॲड करते ती म्हणजे आपला मालवणी मसाला। हा इतकी सुंदर टेस्ट येते आणि ह्या सर्व गोष्टी तेल गरम, कडकडीत गरम असतानाच टाकायचं बरं का। आणि थोडंसं तेल नॉर्मल टेम्परेचरला आलं की आपण जे हळद आणि मिठामध्ये मिक्स केलेल्या गोष्टी आहेत त्या ह्याच्यामध्ये मिक्स करायच्या, ह्या सर्व गोष्टी। आता ह्याच्यामध्ये हळद असल्यामुळे आणि लिंबू असल्यामुळे आणि मिरची असल्यामुळे खूप सुंदर आंबट, तिखट, गोड असं हे लोणचं होतं। आता गोडसाठी वगैरे मी काही टाकलेलं नाही आहे ह्याच्यामध्ये, पण आता तुम्ही म्हणाल की हे लोणचं लगेच खराब होईल, हे तू काय गोष्टी सुकवल्या नाही आहेत, तर असं काही नाही आहे। जेवढं लोणचं आहे त्याच्या वरपर्यंत तेल भरायचं म्हणजे ते लोणचं कधीही वाया जात नाही। ऑल सीझन ते तुमचं लोणचं चालतं आणि अशा प्रकारे जर लोणचं केलं तर तुम्ही ते रोज खाल आणि ते पटकन संपून जाईल। त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही हे लोणचं ट्राय करून बघा, खूप भारी आणि सुंदर लागतं। तुम्ही हे इव्हन आहे ना, ह्याचे जे थोडंसं लोणच्याचं पाणी आहे ना, हे तेल आहे ना, हे तुम्ही छोट्या मुलांना सुद्धा थोडं थोडं देऊ शकता। एवढं काही तिखट लागत नाही, छान व्यवस्थित आहे आणि ह्याच्यामध्ये हळद आणि लिंबू असल्यामुळे हे पौष्टिक सुद्धा आहे, खूप छान लागतं, तुम्ही ट्राय करा। आणि हे बघा, जसं मी दुसरं शूट काढायला घेतलं, माझा बाबू सुद्धा मोबाईल घेऊन रेडी झाला। तर हे बघा, आता हे बनवत आहे शेंगदाण्याची चटणी, त्याच्यात लसणीची चटणी सुद्धा म्हणू शकता। ह्याच्यात शेंगदाणे, लसूण, पांढरे तीळ, जिरं, सुकं खोबरं आणि लाल मिरच्या असं सर्व जिन्नस ह्याच्यामध्ये एकत्र जाणार आहे। मध्ये हात टाकतोय, हा बघ काय सांगतोय माहिती का, आता मीच काढणार म्हणून व्हिडिओ, तर बघूया पुढे। मम्मीने छानपैकी हे सगळं असं फ्राय करून घेतलं तेलावरती, एकदम थोडंसं तेल घालायचं ह्याच्यामध्ये। आणि तेल सुद्धा का घालायचं, कारण ही चटणी, लसूण चटणी ही जास्त वेळ टिकावी म्हणून तेलावरती फ्राय करून घ्यायचं। आता थोडंसं ते खरपूस झाल्यानंतर शेंगदाणे मम्मीने ह्याच्यामध्ये सुकं खोबरं ॲड केलं। आता सुकं खोबरं सुद्धा थोडंसं त्याचा एक खरपूस वास येतो नाही का आपल्याला भाजल्यानंतर, तोपर्यंत हे सुकं खोबरं भाजायचं आहे। आता ह्याच्यामुळे अजून एक तुम्ही गोष्ट ॲड करू शकता, ते म्हणजे काळी मिरी तुम्ही ॲड करू शकता। काळी मिरीचे 2-3 दाणे, लवंगाचे 2-3 दाणे। काही लोकांना आवडतात थोडीशी गरम मसाल्याची टेस्ट आलेली, मला आवडत नाही, मला प्युअर खोबरं आणि लसणाची टेस्ट आलेली ह्याच्यामध्ये भयंकर आवडते। आता ह्याच्यात लसूणसुद्धा खूप कमी प्रमाणात टाकला आहे, जर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याच्यात जास्तसुद्धा लसूण टाकू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे बनवू शकता। आणि ही जी चटणी होते ना मंडळी, खूप सुंदर असते, खूप सुंदर लागते। कधी कधी भाजी बनवायचा कंटाळा आला तर तुम्ही नुसतं आमटी आणि भाजीवर किंवा नुसतं डाळ भातावर ही चटणी खाल्ली तरी तुमचा दिवस अगदी सुंदर होतो। त्याच्यानंतर मम्मीने रात्री माझ्यासाठी बनवली होती अशी छानपैकी पनीरची रगडा भाजी, खूप सुंदर लागत होती ही भाजी। ते आपलं चिकन किमा कसं असतो त्याच्याप्रमाणे ही भाजी झाली होती। तर माझा हा तर रात्रीचा माझं हे डिनर झालेलं आहे। छानपैकी चपाती, गरमागरम चपाती मम्मी करून दिली होती आणि ही पनीरची चिकनची माझी पनीरची भाजी। थँक्यू।